हाय गाईज, मी आहे आत्ता गिरगाव चौपाटीवर. थोडंफार काम होतं माझं ह्या साईडला म्हणून मी आले होते आणि आता काम झाल्यावरती जरा निवांत वेळ आहे म्हणून चौपाटीवर आले. खूप छान हवा आहे, मस्त वाटते. ऊन जरा कमी झालं आहे त्याच्यामुळे हवा आणि ॲटमॉस्फिअर एकदम छान झालं आहे. नेहमीसारखी अगदी वीकेंडची गर्दी नाही आहे, पण अगदीच रिकामी असेल असं वाटलं होतं चौपाटी, पण तशी पण नाही आहे. कारण शाळांना सुट्ट्या लागल्यामुळे चौपाटीवरती गर्दी पण आहे आणि रेलचेल पण चालू आहे. आणि थोड्या वेळाने आता थोडंसं पाण्यात पाय बुडवून नंतर आपलं नेहमीसारखं पाणीपुरी पावभाजी वगैरे खायला जाणार आहे मी. कारण गिरगाव चौपाटीवर आल्यावरती पाणीपुरी खाणं, पावभाजी न खाणं म्हणजे हा त्या चौपाटीचा आणि अपमान आहे की आपण इथे येऊन हे प्रकार खाल्ले नाहीत. तर सो मी जाणार आहे, तर तुम्हाला पण घेऊन जाते, तुम्ही पण माझ्याबरोबर चला. बघा, एक हॅव अ लुक गिरगाव चौपाटी कशी दिसते आत्ता. अशी मस्त हवा, हलकं ऊन आणि छान वातावरण आहे. विकणारे तर आहेतच जवळपास. पाणी बोतल ठंडा साधा. पाणीपुरी नंतर टर्न आहे पावभाजीची, आणि पावभाजी मी चौपाटीवरची कधीच सोडून जाऊ नाही शकत. सो तुम्ही पण बघू शकता किती छान टेस्टी पावभाजी आहे ही. बघा, भरपूर चीज टाकलेली आणि छान एकदम टेस्टी पावभाजी आहे. आणि ऑफकोर्स मी आता टेस्ट करते आहे. नो वर्ड्स, एवढी सुंदर टेस्टी पावभाजी आहे ना. आणि एकदा आपण बाहेर पडलो ना कुठे फिरायला किंवा काय, की मी खाणं पिणं डाएटिंग याचा काही विचार करत नाही. जे असेल ते मनसोक्त खायचं आणि एन्जॉय करायचं, असं माझं तत्त्व आहे. असं आज अनएक्सपेक्टेडली माझा असा दिवस प्लॅन झाला, माझा काहीही प्लॅनिंग नव्हतं. सो माझा आजचा अनप्लॅन डे एकदम असं छान सेलिब्रेट झालेला आहे. खरं तर उठल्यापासून काहीच एम नव्हतं, काहीच प्लॅनिंग नव्हतं दिवसाचं. असाच अनप्लॅन्ड होता आणि काही काम आल्यामुळे मी ह्या साईडला आले आणि एकदम अनप्लॅन्ड दिवस माझा खूप छान सेलिब्रेट झाला. खूप छान दिवस गेला. सो तुमचा पण कधी असा अनप्लॅन्ड दिवस असतो का की जो खूप छान जातो? असेल तर नक्की शेअर करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. सो अशा वेगवेगळ्या विषयांच्या व्हिडिओसाठी स्टे ट्यून विथ माय व्हिडिओज. थँक्यू.